चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य बिरसा मुंडांचा, संत रविदास महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। हा त्या ठिकाणी चुकीचा निर्णय आहे। हा निर्णय आम्ही सविनय निर्णय भंग करून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत माननीय राष्ट्रपती आणि माननीय पंतप्रधानांना ही मागणी केली की हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं मागणी केली। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आणि कैट व राज्य सरकारांनी या निर्णयाची अंमलबजावणी करू नये यासाठी देशातील विविध संघटना व पदाधिकारी यांचे मार्फत दिनांक ऑगस्ट 2024 रोजी भारत बंद पुकारला आहे। या भारत बंद आंदोलनाला आमच्या संघटनेचा सक्रिय पाठिंबा असून संघटनेच्या वतीने आम्ही यामध्ये सहभागी आहोत। तसेच आमच्या संघटनेच्या वतीने या निर्णयाचा निषेध नोंदवून आपणास सविनय निवेदन सादर करीत आहोत की आप महाराष्ट्र राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करू नये ही विनंती। महोदय, सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या संविधान पीठाने 6 विरुद्ध 1 असा दिलेला हा निर्णय असून त्यापैकी माननीय न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी या निर्णयाच्या विरोधात नोंदविलेले मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे। हा निर्णय घटनाबाह्य असून भारत देशाच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 15 व 16 मधील तरतुदी आणि अनुच्छेद 341 व 342 चे उल्लंघन करणारा आहे। सदर निर्णय संविधान विरोधी असून देशात जातीवाद वाढविणारा आहे। महोदय, आपण आमच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण करू नये, तसेच क्रिमिलेयरचीही अंमलबजावणी करण्यात येऊ नये। अन्यथा आम्हा सर्व संघटनांना देशभर महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारावे लागेल व त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस पूर्णतः शासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी। तसेच या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन डाटा अमरावती विभाग सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट भगवान रविदास फेडरेशन राष्ट्रीय चर्मकार महासंघ ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन आणि अनेक संघटना व अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते या भारत बंद आंदोलनात उपस्थित होते। उपवर्गीकरणाचा जो निर्णय आम्ही क्रिमिनलचा जो निर्णय दिला आहे हा संविधानाच्या विरोधात आहे। संविधानाच्या विरोधाला जाऊन या 6 जजेसनी हा निर्णय दिला। त्याच्या विरोधात आज आम्ही अकोला जिल्ह्यात सुद्धा बंदला जाहीर पाठिंबा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदाच्या आर्टिकल 14, आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16चा या ठिकाणी उल्लंघन करून हा निर्णय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिला। आम्ही या ठिकाणी मागणी करतो की जो हा संविधानाचा उल्लंघन करून हा निर्णय सुप्रीम कोर्टाने जो दिला तो तात्काळ या ठिकाणी हा निर्णय रद्द केला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना याचं उल्लंघन हे सुप्रीम कोर्टाने थांबवलं पाहिजे। कारण की क्रिमिनल आणि उपवर्गीकरणाचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही, हा अधिकार या ठिकाणी संबंधित पार्लमेंटला आहे। तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देऊन या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचा या ठिकाणी मोठा घात केलेला आहे। या घटनेचा आम्ही सर्वप्रथम अकोला जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि याच निर्णयाचा आम्ही सविनय भंग करून हा निर्णय ठिकाणी आम्ही सगळ्याच्या वतीनं हा निर्णय आम्ही जाणतो। ज्या पद्धतीनं महात्मा गांधीने सविनय भंग केला त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा या निर्णयाचा सविनय भंग करू आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आम्ही हाताळल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मूलभूत अधिकार दिले, फंडामेंटल राईट्स दिले।
फंडामेंटल राईटच्या अधिकाराचा, जन्माचा, अनुच्छेदाचा या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं हा अपमान केला. त्या अपमानाचा बदला आम्ही सर्वसाधारण नागरिक आणि अनुसूचित जमाती त्यांच्या वतीनं घेतल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी आर्टिकल 342 आणि 341 मध्ये अनुसूचित जाती जमातीला जो अधिकार दिला त्या अधिकाराला आज सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी त्याची हत्या केली आणि खऱ्या अर्थानं देशातील नागरिकावर अनुसूचित जाती जमातीवर SC/ST वर या ठिकाणी मोठा अन्याय केला. हा तात्काळ निर्णय रद्द केला पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. असे कसे देत नाही, असे कसे देत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, क्रांतीसूर्य बिरसा मुंडांचा, क्रांतीसूर्य बिरसा मुंडांचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय भीम, जय भीम. आरक्षण नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संत रविदास महाराजांचा. आज संपूर्ण भारत बंद पुकारलेला आहे. त्या भारत बंदला आज अकोल्यातून आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने जो 1 ऑगस्टला निर्णय घेतला उपवर्गीकरण आणि क्रिमिनलचा जो मुद्दा या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जो पारित केला त्याच्या विरोधात आज अकोला जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना हे रस्त्यावर उतरले आहेत आणि आम्ही ही मागणी करतो की जो काही सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण आणि क्रिमिनलचा जो मुद्दा या ठिकाणी पारित केला हा तात्काळ या ठिकाणी रद्द करावा. कारण की SC/ST ना आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते शस्त्रहीन करण्यासाठी या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आणि संविधानाच्या विरोधात हा निर्णय या ठिकाणी आहे. आर्टिकल 13, आर्टिकल 14 आणि आर्टिकल 15 या ठिकाणी याला डावलून हा निर्णय सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी दिला. आम्ही या ठिकाणी मागणी करतो की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय या ठिकाणी पुन्हा हा रद्द करावा.